नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे छान डोहाळे जेवणाचं वातावरण चालू आहे. कला म्हणते की आता मोदक करंजीचा खेळ खेळायचा का. तोपर्यंत रजनी इथे चेष्टा करते आणि म्हणते पुढचा मोदक करंजीचा खेळ बहुतेक कलाच खेळणार आहे, उत्साही जोडी आहे वगैरे असं चालू आहे इथे. त्यामुळे त्याच्यानंतर इकडे रोहिणी म्हणते मी तर म्हणते की अजून 2-3 गेम खेळूया, खूपच एक्साइटिंग आहे हे सगळं असं म्हणते. आणि त्याच्यानंतर आबाबाजी म्हणतात सासूबाई तुमचा उत्साह असणारच, मग खेळा अजून 2-3 खेळ. आणि तसं बाई सासूबीची हाऊस बी खूप महत्त्वाची आहे असं इथे म्हणतात. आणि मग सगळेजण हसतायत बरं का त्यांनी असं म्हटल्यावर. आणि इथे नैनाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले आहेत. आता त्याच्यानंतर कला सांगते की अंजू मोदकाची आणि करंजीची वाटी घेऊन या इथे म्हणून. आणि मग तोपर्यंत फोटोग्राफर आलेला आहे, सोहम आणि रॉकेट फोटोग्राफरला घेऊन येत आहेत आणि आता फोटो काढा असं पण सांगितलं जातं आहे. रोहिणीचं तिकडे चाललंय, राहुलचं आणि रोहिणीचं की आता काय काय पुढे पुढे होणार. मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते राहुलला की बघ बाबा, आता पोटात मूळ असेल तर हे खेळ खेळायला अर्थ आहे. पोटात मूलच नाही आहे, तिच्या पोटात मूलच नाही आहे तर काय होणार आहे. मग इथे राहुल म्हणतो तिच्या पोटात आहे हा, खोटारडेपणा असं म्हणून तो चेष्टा करतो. इथे दोघं जण हसतायत, राहुल आणि रोहिणी. खोट्या प्रेग्नन्सीच्या आधारावर चाललेलं खोटरडं समारंभ असं इथे राहुल म्हणतोय रोहिणीला. आणि दोघं जण ते चाललंय. आणि तोपर्यंत अंजूला हाका मारतात कला, आणि अंजूने आता प्लेट आमची ती वाट्या आणून दिल्यात. आणि राहुल राव या की असं म्हणून आता मिसेस खरेनी म्हणजेच आईनी पण बोलवलंय संगीताने. राहुल तर फोटोमध्ये असायला हवा, जा 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 असं म्हणून इथे राहुलला अक्षरशः ढकलून दिलंय रोहिणीने. आता राहुल पण बाजूला येऊन बसलाय बरं का तिथे. आणि आता बघू पुढे काय काय होतं, कुठली वाटी निवडते ते बघूया. तर घे नाही ना ते उघड वाटी. अगं हे काय गंमत, आता या वाट्यांखाली ना वेगवेगळे पदार्थ आहेत. म्हणजे एका वाटीखाली आहे गोड मोदक आणि दुसऱ्या वाटीखाली आहे तिखट करंजी. आता समज तू यातली कुठली जी वाटी निवडशील ती बघूया आपण काय होईल. तिखट करंजी निवडलीस तर तुला चुणचुणीत मुलगी होईल. आणि नैनाताई तू जर गोड मोदक उचललास तर तुला मोदक गोंडस असा मुलगा होईल. काही काय असं कधी असतं का. आणि आपण अशा गोष्टींवर असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा म्हणजे. आणि तोपर्यंत आबा म्हणतात अगं नाही ना, आम्हालाही माहिती आहे असं काही बी नसतं, पण गंमत खेळ आहे म्हणून खेळायचं जरा, अशी तेवढीच मजा. आता आबांनी सांगितल्यावर नैनानं ऐकायलाच पाहिजे ना. आणि मग त्याच्यानंतर कला म्हणते की नैनाताई सांग ना पटकन, आम्हाला मावशी म्हणणारा भाचा आहे का भाची आहे. मग त्याच्यानंतर आता रोहिणी एकदम म्हणते 1 मिनिट नैना. आणि आता सगळ्यांना टेन्शन आलंय बरं का, हिनं असं का म्हटलंय. नैनाला तर आलंच आहे कारण तिने एकदम थांबायला सांगितलंय. आबाजींना वगैरे सगळ्यांना कुणालाच कळत नाही की ते हिनं असं का सांगितलं. आणि ती अशी तावात एकदम अशी पुढे येते बरं का रोहिणी. राहुलला वाटत असतं की झालं आता मम्मा प्लॅन उघड करणार, त्यामुळे तो खुशीत येते. आणि मग त्याच्यानंतर नैना उठून म्हणते काय झालं मॉम लॉ. मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते हे सगळं ठरवण्याआधी होणाऱ्या मम्माला एक प्रश्न तर विचारा. असं म्हटल्यानंतर आता नैनाचे 12 वाजलेले आहेत. आता सगळ्यांनाच टेन्शन आलंय असं का म्हटलंय ते. कॅमेरे असे झरझर हरवले जातात बरं का. नैना हळूच पोटाला इथे हात लावते आपल्या. आणि आता त्याच्या चेहऱ्यावरची भीती बघा केवढी आहे ते. आणि मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते अगं तुझ्या मनात काय आहे, तुला काय हवंय, मुलगा की मुलगी असं ते एकदम विचारतात. आणि मग वातावरण जरा असं नॉर्मल होतं, टेन्शन जातं आणि सगळ्यांना इथे हसायला जातं. आणि मग त्याच्यानंतर असं विचारल्यावर आता नैना शांत झाली आहे जरा. आणि मग कला इथे म्हणते की बरोबर बोलतात रोहिणी मॅडम, सांग ना तुला काय हवंय, मुलगा की मुलगी. मग त्याच्यानंतर हो बायको बोल ना ग बिंदास असं म्हणून इथे राहुल पण सांगतो तिला बोलायला. आणि मग राहुल म्हणतो स्वतःहून मला तर ना असं तो म्हणतो. आणि मग म्हणतो मला तर हवं ना मुलगीच हवी आहे, एकदम क्यूट स्मार्ट अगदी हिच्यासारखी मुलगीच हवी आहे बरं का मला, असं राहुलनं सांगितलंय. आणि नैना पण म्हणते की मला सुद्धा ना मुलगीच पाहिजे असं म्हणून, मलाही मुलगी हवी आहे असं सांगते ती. आता दोघं जण अशी मुलगी म्हटल्यानंतर बाकीचे सगळे खुश होतात. मग आबाजी म्हणतात आता आई बाबांना मुलगीच हवी आहे तर आमच्या घरामध्ये छोटीशी चिमणी चिवचिव करत पिंगा घालणार. आबाजी मात्र खुश आहेत बरं का असं बोलल्यानंतर. आणि आता खरंच वाटी उघडायचा वेळ येते. आता कुठली वाटी उघडू वगैरे असं चाललंय. आणि प्रेक्षकांनो आता खरं मजा आहे बरं का. जेव्हा नैना ती वाटी उघडते तेव्हा त्याच्या खाली काहीच नसतं.
त्यामुळे आता सगळ्यांना टेन्शन आलं परत, आता हे असं कसं झालं. कला पण असं एकदम दचकून बघते की हे काय झालं म्हणून. आणि आता प्रत्येकालाच इथे टेन्शन आलंय, वाटीखाली काहीच नाहीये, त्यामुळे चेहरे सगळ्यांचे असे परत नैनाला भीती वाटते असं. आणि मग त्याच्यानंतर रोहिणी आता म्हणते अरे बापरे आता हे काय नवीन झालं. प्रत्येकाला टेन्शन आलं, त्यामुळे प्रत्येकाचे चेहरे इथे दाखवले जात आहेत. आबा पण असं एकदम टेन्शन न बघतायत. कला आणि अद्वैत म्हणजे कलाकडे अद्वैत असा बघतो इकडे, आता हे काय झालं असं म्हटल्यानंतर असं कसं झालं असं म्हणजे संगीता पण म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर काय ग नैना काय हे असं म्हणून आबा विचारतात. मग नैना म्हणते मला नाही माहिती आबा काय, कला घेऊन आली होती ना वाट्या असं म्हणून आता कलावर ढकललेलं आहे. आता कला म्हणते की चुकून झालं असेल. मग कलाताई चुकून दुसरं ताट आणलं असं इथे मंजूच म्हणते थांबा मी आणते म्हणून सांगते. आणि मग दुसरं ताट इथे मंजू आणायला जाते. परत जर असं वातावरण बिघडलं बरं का, म्हणजे असं थोडं गडबडीत झालं असं इथे कला सांगते, चुकून झालं सॉरी ताई असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर राहुल असा म्हणजे हात वगैरे करतो. आता अंजू लगेच आण ग म्हणून दुसरी वाटी आणलेली आहे. आता दुसऱ्या वाटी खाली नेमकं काय आहे बघूया. तर दुसरी वाटी उघडल्यानंतर खरं इथे करंजी उचललेली आहे बरं का. त्यामुळे परत सगळेजण इथे फ्रेश मूडमध्ये झालेत की आता मुलगी होणार असं एक मजा वाटते त्यांना. आणि सगळे इथे हसून टाळ्या वाजवायला लागतात, अरे वा वगैरे असं म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. छान मस्त सगळेजण टाळ्या वाजवतात, सगळे खुश झालेत. आणि आता इकडे सोहम आणि रॉकेट सुद्धा उभे आहेत, त्यांना पण इकडे मजा वाटते, ते पण टाळ्या वाजवतात. सगळे मजा करतायत इथे. पण प्रेक्षकांनो इंटरेस्टिंग गोष्ट पुढे घडणार आहे बरं का. मग त्याच्यानंतर माझ्या 3 पोरींच्या पार्टनरना नैनीची पोरगी येणार असं म्हणून आई इमोशनल झाले. आपण आजी होणार असं रोहिणीला सांगते ती, घरात तुमच्या लक्ष्मी येणार परत असं वगैरे ती म्हणते इथे. आई खरंच इमोशनल झालेली आहे. आणि आता अहो काकी मुलगी एकदम फटाकडे हवी, मुळमुळ रडणारी हवी, एकदम दणके दडणारी असं वगैरे सोहम इथे सांगतो. आणि मग त्याच्यानंतर काजल जरा गप्पच बसते. आणि मग त्याच्यानंतर आता ब्रो चल फोटो सेशन करून घ्या असं म्हणून आता अद्वैतनं सांगितलं इथे. आणि आता यांचं बाकीचं फोटो सेशन चालू आहे. राहुल म्हणतो मम्मा अगं धमाका कधी होणार आहे, मला नाही काढायचेत ग फोटो असं म्हणून तो बोर झालाय. मग रोहिणी सांगते अरे आजच्या दिवसाची आठवण म्हणून नको का आपल्याकडे असायलाच पाहिजे, जाऊन मस्त फोटो सेशन कर, ज्यांना जे हवंय ते सगळं कर तू आज असं सांगतात. नंतर कारण आपल्याकडेच आहे असं म्हणते रोहिणी, रंगाचा बेरंग करण्याला मी आहेच, थांब जरा अजून रंग चढू दे कार्यक्रमाला असे तर रोहिणीने राहुलला समजावलंय. त्यामुळे राहुल सुद्धा इथे फोटो काढायला आलाय. मग नैना कला सगळे फोटो काढतात, नैना काजल कला. मग राहुल आणि नैनाचे फोटो चाललेत. आणि उभं राहताना नेमकं ना इकडे फोटोज काढताना बघताना इकडे काजलच्या बाजूला सोहम जाऊन उभा राहिलाय. त्यामुळे त्याला पण जरा असं वेगळं वाटतंय. त्यामुळे तो रॉकेटला इथे मध्ये बोलवून घेतो. आणि असं छान चाललं इकडे. रजनी आणि काजल इकडे बोलतायत, अगदी बाण बिण देऊन फोटो काढलेत, छान बॅकग्राऊंडला म्युझिक वाजतंय. मला तर बघताना मजा वाटते, पण बोर पण व्हायला झालंय बरं का थोडंसं, कारण हे सगळं खोटेपणा आहे ते जाणवून येतं आपल्याला. नैनाच्या आणि अशा वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढलेत, फुलांची परडी देऊन काढलेत. आणि तेवढ्यात ना इकडे नैनाच्या इकडे काजलच्या जवळ ना इकडे एकदम सोहमचा धक्का लागतो. आणि परत दोघं जण ऑकवर्ड होतात जर असं. आणि परत तो इथे रॉकेटला मध्ये घेतो, वेगवेगळ्या पोजेस देऊन असे फोटो चाललेत. सोहम तिकडनं फोटो काढून कसे काढायचे सांगतो, पोटावर हात ठेवून, गालाला म्हणजे पोटाला गाल लावून वगैरे असे सगळ्या पोजमध्ये फोटो काढलेत. कला आणि आई सुद्धा इथे खुश आहेत. सगळ्यांना खरंच आनंद झालेला आहे. डोहाळे जेवण हा प्रसंग असतोच असा ना आनंद देणारा. आता त्याच्यानंतर इकडे एकदम रजनीला जाणवतंय संगीता वहिनी हिचा चेहरा जरा थकल्यासारखा वाटतोय का हो तुम्हाला. आणि मग त्याच्यानंतर हो जरा वाटतोय तरी असं. मग नैनी जरा तू दमलीस का ग बाळा असं म्हणून विचारते. मग नैना म्हणते हो मला जरा दमल्यासारखं झालंय, मी ब्रेक घेतला तर चालेल का असं म्हणून विचारते. आलेच मी 2च मिनिटात येते असं ती नैना म्हणते. आणि आता रोहिणीच्या मनात असं उकळ्या फुटताय. तोपर्यंत कला म्हणते ताई चल मी येते तुझ्यासोबत. नैना म्हणते नाही नको मी येते एकटे जाऊन असं आता नैनाने कलाला इकडे सांगितलंय. कलाला प्रश्न पडला ही नैना ताई अशी का वागते, म्हणजे उत्साह का दिसत नाहीये तिच्या चेहऱ्यावर. रोहिणी पण इथे बघते आता की यांचं काय काय चाललंय, नैना अजून किती नाटक करते ते. 2 मिनिटं नाही चांगली 10 मिनिटं आराम कर असं इथे आता सांगितलंय रजनीनं. त्यामुळं सगळे हसतात.
थोडा वेळ बस, पाणी वगैरे पी आणि मग ये, असं आबाजी पण सांगतात तिथे. हो नाही ना, तुला काही ज्यूस वगैरे हवे असेल तर म्हणजे पाठवून देते, खूप मोठा कार्यक्रम आहे, एनर्जी असायला हवी ना. मग नैना म्हणते नाही नको, मला आय एम गुड, मी फक्त जाऊन येते असं आता तिनं सांगितलंय. आता नैना सगळ्यांकडे हसून बघून इथे जातीये बरं का, मी आलेच असं सांगते. आता सावकाश जा हां असं राहुल आणि सांगतो. आता राहुल परत इथे रोहिणीजवळ येतोय आणि काय म्हणतोय बघूया प्रेक्षकांनो. मग आता म्हणते मम्मा अगं खूप म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड, म्हणजे खूप वैताग, बोरिंग आहे हे सगळं. मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते थोड्याच वेळात इंटरेस्टिंग होणार आहे, मग तुझा वेळ कसा जाईल ना कळणार सुद्धा नाही तुला, असं आता रोहिणीने सांगितले. ठीक आहे जरा काळजी घे असं म्हणते. आणि मग कले नैनी जरा जाम थकल्यासारखी वाटते गं, आपण काय करूया, नैनीला जाऊन जरा सरबत नेऊन देऊन येतेस का? आई सगळ्यांसाठी सरबत करू का असं येते म्हणते. थांब मी करते असं म्हणून सांगतात. मग रजनी म्हणते चला मी पण येते तुमच्याबरोबर, मी करते मदतीला. आता नैना रूममध्ये आलेली आहे. रूममध्ये आल्या तिनं पहिल्यांदा आधी दार असं लावलंय. आता एवढं कळत नाही का कडी बिडी लावून घ्यायची ना, तर कडी लावायचं नाही. मग नैना म्हणते काय काय नाटक करावे लागतंय, शी हे प्रेग्नन्सीचं प्रकरण ना वैताग आलाय नुसतं असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर ते हे काय आहे, काय काय घालून ठेवलंय, मला जोकर दिसत नसेल मी या सगळ्यांमध्ये घालून असं येते. ती म्हणते सगळे फालतोय ते फुलांचे दागिने. आणि मग असं एकदम हे पोट मिरवणं ना म्हणजे मोठं टॉर्चर आहे सगळं असं म्हणते. आणि मग पोट असं हळूचकीने तिकडनं सोडते आणि पोट काढून टाकते, काढून इथे ठेवते. काय काय घातलंय असं म्हणते आणि पोट काढून इथे टेबलावर ठेवते ती. आणि बाळा जरा थांबा, बाळा थोडा वेळ इथे बसा, आलेच मी असं ती म्हणते इथे त्या पोटाला. आणि इकडे आत फ्रेश व्हायला जाते. आता प्रेक्षकांनो एवढे साधे कॉमन सेन्सचे प्रश्न आहेत ना, खरं काय आहे, आता कला आलेली आहे तेवढ्यात ती ते ज्यूस ठेवते आणि हाक मारणार असते पण ती हाक मारत नाही, ज्यूस ठेवते आणि ती बाहेर पडत असते. तोपर्यंत तिचं लक्ष तिथे जातं, त्या पोटाजवळ त्या उशीवर जातं. आणि मग ती इथे उशी हातामध्ये घेते. आता खरी तर मजा आहे प्रेक्षकांनो, कारण कलाला नैनाचं सत्य फायनली समजलेलं आहे. 7 महिने जे समजलं नव्हतं ते आता समजलेलं आहे. हे काय असं म्हणते. तोपर्यंत नैना तिकडनं फ्रेश होऊन येते आणि आता कला करून अशी नैनाकडे बघते इथे, कारण नैनाच्या इथे पोटच नाहीये. आणि आता कला आणि नैनाचं काय चाललेलं आहे बघूया. नैना ते तू 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 खोटं पोट लावत होतीस असं म्हणून आता विचारते. आणि रोहिणी या दोघींचं बोलणं बाहेर ना ऐकते बरं का, काय काय बोलतायत ते. नैना आता ते पोट असं एकदम आपल्याजवळ घेते काढून आणि कला तू जा इथून असं म्हणते. आता असं म्हटल्यानंतर कला जाईल कसली ती अशी, मी तुला किती वेळा सांगितलंय माझ्या गोष्टींमध्ये तू लक्ष घालू नकोस, पडत जाऊ नकोस म्हणून. आणि काय गं मी तुला सांगितले ना माझ्या खोलीत येत जाऊ नकोस म्हणून सांगितलं ना मी तुला, तरी तू का घुसलीस. आता हे सगळं चालू आहे. बरं आलीस ते आलीस, दरवाजा नॉक तरी करून यायची होतीस. एवढे साधे मॅनर्स नाही आहेत का तुझ्याकडे. ताई माझ्या मॅनर्सचा प्रश्न कुठेच नाही आहे आता, असं एकदम कला ओरडते. आणि म्हणते तू इतके दिवस तू खोटं पोट लावत होतीस, तू इतके दिवस खोटं बोलत होतीस आमच्याशी. नाही ना ते काय काय चाललंय हे सगळं, तू का असं वागतीयस. आता कला एकदम प्रश्न करते. घरच्यांना कळलं तर काय होईल याची कल्पना आहे का तुला. आणि रोहिणी यांचं बोलणं रेकॉर्ड करून घेणार आहे बघा पुढे काय काय होतंय ते. ताई तू असं का वागलीस, का तू आमच्या भावनांशी खेळलीस, का बोल असं ती एकदम प्रश्न विचारते. आता ना पेटली फटाक्यांची माळ ना तडतडणारच आहे. आय थिंक या दोघींमधलं बोलणं ना मी रेकॉर्ड करते, म्हणजे मला ते नंतर वापरता येईल आणि मला जे हवं आहे तेवढंच मी नंतर घरच्यासमोर लावीन, तेवढंच बोलणं एडिट करीन मी, या कलाच्या विरोधात पुरावे गोळा करेन मी असं इथे तिनं म्हटलं. आणि रोहिणी आता आपला फोन काढते आणि रेकॉर्ड करते. आता त्याच्यानंतर कला म्हणते आता खाली इतके सगळेजण आनंदात आहेत तुझ्यामुळे, सगळ्यांना असं वाटतं की थोड्याच दिवसात या घरात छोटंसं बाळ येणार आहे, छोट्या बाळाच्या पावलाने या घरामध्ये आनंद येणार आहे. ताई खाली सगळा कार्यक्रम घाट घातलाय ग, सगळ्यांनी तुझ्यासाठी केलंय हे सगळं. आणि तू काय केलंस हे असं म्हणून कला विचारते. तू घरच्यांना वेड्यात काढलंस. कला प्लीज हे बघ माझ्या गोष्टींमध्ये तू पडू नकोस आणि तुझा भोचकपणा बंद कर. भोचकपणा ताई तू विसरलीस का तू या घरात कशी आलीस ते. तू स्वतःची टिमकी ते वाजवायची बंद करा. बास ताई, बास ताई. हे बघ माझी इच्छा नसून सुद्धा मला हे सगळं बोलायला तू भाग पाडतीयस असं इथे कला म्हणते पुढे. आणि मग ती म्हणते नैना ताई तू सगळ्यात आधी प्रेग्नंट आहेस हे जेव्हा सांगितलंस ना तेव्हा मी तुझ्याबरोबर इथे टेस्ट करायला आले होते. मी घरच्यांचा विश्वास बसत नव्हता तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं की नैना ताई प्रेग्नन्सीच्या बाबतीत कधीच खोटं बोलणार
नाही म्हणून, आणि तू हे काय केलंयस. तेव्हा सगळ्यांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि तू काय करून ठेवलंस हे. माझा विश्वासघात नाही केलास, माझ्या एकटीचा. माझ्या माथ्यावर बंदूक ठेवून घरातल्या प्रत्येकाचा विश्वासघात केलायस तू, असं इथे कला म्हणते. अगं नैनाताई, आपण साधी माणसं आहोत अगं. आपल्या आईबाबांचे संस्कार आपल्यावर आहेत. तुला जराही विचार नाही आला का ग मनात, आपण हे सगळं बाहेर पडल्यानंतर, खोटं बाहेर पडल्यानंतर आपण काय करणार आहोत. तुला काहीच कसं वाटलं नाही. आणि ताई, तरी तू इतक्या शिताफीनं खोटं बोललीस, लपवून ठेवलं सगळ्यांपासून. कोणालाही सुगावं लागणार नाही की तुझं पोट खोटं आहे हे. अगं ताई, काय चाललंय तुझं. ताई, आतापर्यंत मला तुझ्यापर्यंत जे जे वाटलंय, जितके वेळा तुझा मला संशय आलाय, ते सगळं माझ्या आता डोळ्यासमोरून जातंय ग. आणि कोण समजते तू स्वतःला. ताई, अगं हे असं वागताना घरच्यांचा आपल्याबद्दल काय मत होईल हा विचार नाही आला का तुझ्या मनात. काय असं का वागलीस तू. आधीच आपल्याबद्दल काय विचार करतात हे माहिती नाहीये का तुला, तरी सुद्धा तू अशी का वागलीस. कमॉन कला, हे बघ, तुलाच आहे घरच्यांची काळजी आहे, घरच्यांविषयी प्रेम वाटते, असं वागू नकोस तू असं. मलाही वाटतं, मलाही फिलिंग्स आहेत, मला कळतात त्यांच्या इमोशन्स. आता नैना म्हणते पुढे, आणि आता पुढे असं म्हणते, पण मी हे सगळं केलं त्यामागे काहीतरी कारण होतं म्हणून केलं मी. गप्प बस ताई तू, असं निर्लज्जासारखं बोलण्याचा अधिकारच नाहीये तुला हा, असं म्हणून सांगते. अगं नैनाताई, कारण काही असू देत, पण फसवणूक ही फसवणूकच असते, आणि त्याबद्दल बोलताना तुला काहीच वाटलं नाहीये. अगं घरच्यांना फसवलंयस तू, त्यांचा काय परिणाम होणार आहे तुला कळतंय का. जराही अपराधीपणा नाही का लागत तुझ्या मनात. आपल्याला, तुला, मला, आईला, सगळ्यांना घराबाहेर काढतील इथनं. मलाच कसं तरी वाटतंय आता, असं कला म्हणते. मला ही गोष्ट कळता कामा नाहीये. कला म्हणजे सज्जनतेचा पुतळा, बरोबर ना. कला म्हणजे सज्जनतेचा पुतळा, पण तू फ्रॉड आहेस असं म्हणून सांगते. ही सगळी ना नाटकं आहेत तुझी, असं म्हणते. उगाच तू महान मिळून बनवणं बंद कर. ही फसवणूक नाही असं माझंही म्हणणं नाहीये. मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. मला कळलंय हे सत्य. आत्ताच्या आत्ता मी हे खाली जाऊन सगळ्यांना सांगणार आहे, असं सांगते इथे. आता नैनाला टेन्शन आलंय. 2 मिनिटं. रोहिणीनं पण आता इथे रेकॉर्डिंग बंद केलंय आणि ती ऐकते बरं का. मग या कळाला आता वेळीच अडवलं ना तर प्रॉब्लेम होणार नाही. नाहीतर हिला अडवायलाच पाहिजे. हिला हिच्याच भाषेत आता समजावं लागेल असं. तर कला थांब, मला ऐक ना ग माझं. हे बघ, मला एक कळतंय ग की ही फसवणूक आहे किंवा हे सगळ्यांमुळे घरच्यांना त्रास होतोय, पण मलाही सगळ्यांना फसवायचं नव्हतं ग. पण अगं आपल्या घरचे माझ्या प्रेग्नन्सीमध्ये खूप इमोशनली इन्व्हॉल्व झालेत ग. त्यामुळं प्लीज, काय करू. मला त्यांना तेव्हाच सगळं सांगायचं होतं खरं तर, पण नाही सांगता आलं नाही मला. कारण या सगळ्यांना म्हणजे पडलेले चेहरे मला नसते बघवले, म्हणून मी नाही सांग. ताई, हे तू आता कसलेही सारवासारव करू नकोस हा ताई. आता तू हे बघ, असं ती कला म्हणते, मला तुझं आता काहीही म्हणणं पटत नाहीये. ऐक ना ग, हे सगळं वाढत गेलं ते आत्तापर्यंत, पण आता मी सगळ्यांना खरं सगळं सांगणार आहे. प्लीज ट्रस्ट मी. कधी सांगणार आहेस तू. अगं आता 9वा महिना लागेल तुला. 9व्या महिन्याची सुरुवात लागेल, तेव्हा काय करणार आहेस तू. ताई, अगं तुझं खोटं पोट जसं मला दिसत तसं घरच्यांना कुणालाही दिसलं नसतं ना. म्हणजे तर नैनाताई, तू घरच्यांना काही वेळ समजतेस काय ग तू. आणि हे आत्ता नाही, तू सांगितल्यानंतर कळल्यानंतरही घराबाहेरच काढतील ना ते आपल्याला. कला, हे बघ, तुला घरच्यांविषयी प्रेम आहे, सहानुभूती आहे, असं तू वागू नकोस सारखं. हे बघ, मलाही प्रेम आहे, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते तुला. मला या सगळ्यात फसवायचं नव्हतं. नैनाताई, तुझं खोटं पोट आहे हे जसं मला कळलंय तसं इतरांना कळणारच ना ते. त्यांच्यापासून तू कधी लपवणार आहेस तू, कसं लपवणार आहेस तू, असं इथे आता विचारते कला. आणि रोहिणीला आता एव्हिडन्स मिळाला आहे. ती म्हणते की याचा सगळा कसा वापर करायचा ते मी बघते, आणि घराबाहेर कसा रस्ता दाखवते ते सगळं मी ठरवून घेते, असं म्हणून आता रोहिणी सांगितले. कला, हे सगळं वाटकं तिथं सोपं नाहीये. मी बघतेय हे सगळं. हे बघ, मी बघते काय करायचं ते. तू प्लीज, मी तुला एक रिक्वेस्ट करते की तू या सगळ्यात नको पडूस. नैनाताई, तुझं सगळं भावनांशी कोरपळून काढणार असेल ना, खेळणार असेल ना, तर ते मला मान्य नाहीये. मी आत्ताच्या आत्ता खाली जाऊन सगळ्यांना खरं काय ते सांगणार आहे, असं आता कलाने नैनाला सांगितले. कला निघून जात असते तोपर्यंत नैना हाक मारते. कला, तुला आपल्या आईची शपथ आहे, असं आता म्हणते ती. कला म्हणते की आता खोट्या शपथा घालू नकोस, आणि शपथ घातल्याने खोटं लपून राहणार नाहीये, आणि मी ही शपथ मान्यही करणार नाहीये, असं आता तिने सांगितलंय. ज्या गोष्टीनं आपल्या आईला त्रास होणार आहे त्याच गोष्टीसाठी तू मला आपल्या आईची शपथ देतेस, धन्य आहेस तू, असं म्हणते ती. आणि आता ताई म्हणायची सुद्धा लाज वाटते मला आता तुला, असं इथे तिने सांगितले. शी, असं म्हणून आता कला निघून गेलीये. आणि नैना कला म्हणून इथे ओरडतीये.
कला खाली निघून गेल्यानंतर नैना म्हणते, अरे देवा, हिनं खाली जाऊन सगळं भांडं फोडलं तर आता शिट असं म्हणते, माझ्याच नशिबात येतंय हे सगळं असं पुढे म्हणते. ते पोट हातात घेते, परत लावते ते पोट आणि आता खाली जायला निघणार. तर इथे कला अशी खाली आपल्या टेन्शनमध्येच इथे खाली उतरते आणि आता ती सगळीकडे बघते की आता हे सगळं कुणाला तरी सांगावं लागेल. आणि तिला ते आठवतंय खोटं पोट लावलेलं वगैरे ते सगळे तिला आठवते. ती धक्क्यातच एक एक पायऱ्या उतरते इथे खाली. तर तिकडे सगळे फोटो काढतायत. ती म्हणते मला हे कुणाला तरी सांगावं लागेल, आईला नको तर मी इथे चांदेकरला सांगते. चांदेकरला ती शोधत असते आणि तोपर्यंत तिला इथे सोहम वगैरे फोटो काढायला खाली बोलवून घेतात. आबा ते कुठलं तरी फेमस नवीन गाणं आहे ना, कुणीतरी येणार आहे ग वगैरे असं इथे सोहम विचारत असतो. अरे नाही, कुणी येणार ग असं गाणं आहे असं म्हणून इथे सांगतात. बरं का आबाजी, मग इथे बराच खुश दिसतोयस वगैरे, काका होणार आहेस असं इथे सगळं चालू आहे बोलणं. भाच्यांना थेट म्हणजे घेऊन जाणार मी. तर रजनी म्हणतात, भाचे नाही ते तुझे पुतणे आहेत. कलाला आता इथे अद्वैत फोनवर दिसतोय, बोलताना दिसतोय आणि मग रोहिणीच्या मनात विचार चाललाय की आता अद्वैतला सगळं जाऊन सांगेल. नाही हे सगळं होता कामा नये, मलाही वेळेस थांबावं लागेल, नाहीतर माझ्या प्लॅनची वाट लागेल असं ती म्हणते. आणि आता काही करून या चांदेकरच्या कानावर सगळं घालायला लागेल असं इथे कलाच्या मनात विचार चाललाय. त्याला हे सगळं समजलंच पाहिजे. तिथे बोलायला जाणार तोपर्यंत इथे आता फोटो काढायला, सेल्फी काढायला इथे बोलवून घेतं सोहम. त्यामुळे ती तशीच उभी आहे पण तिचं लक्ष नसतं सेल्फी काढण्यामध्ये. वहिनी हास ग असं म्हणून इथे वहिनीला सोहम हसायला सांगतोय. ती नावापुरतं हसते आणि इकडे अद्वैत दिसल्यानंतर ती अद्वैतकडे जाते आता बोलायला. तर अद्वैत म्हणतोय, लांब राहा म्हणतो, कारण आधीच लोकांचे गैरसमज होत आहेत आपल्याबद्दल, तर तू लांब राहा असं म्हणतो तो. आणि मग इथे कला म्हणते की मला त्या कुर्त्याबद्दल किंवा त्याबद्दल काही बोलायचं नाहीये, मला तुझ्याशी ना वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे असं इथे त्यानं कलाने सांगितलंय. आणि आता रोहिणी आता नवीन प्लॅन म्हणजे आपला प्लॅन कसा वर्कआउट करणार ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण सस्पेन्स आहे बरं का प्रेक्षकांनो हा. आता उद्याच्या भागात काय काय होतं ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. रोहिणीला ओटी भरायला सांगितले आणि रोहिणीनं तिचं खरं खोटं नाटक जे काही आहे ते बाहेर काढलेलं आहे पोट. आणि आता सगळ्यांना धक्का बसलाय आणि त्यावरची नैनाने सांगितले की मला हे नाटक करायला कलाने सांगितले. आता सगळं प्रकरण कलावर येणार का, कलाला बाहेर काढणार का, काय काय होणार हे जाणून घेऊया. इंटरेस्टिंग होणार आहे या पुढचे भाग, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि बघत राहा